मला वाटतं की आपण ज्या क्षेत्रात नोकरी करतो त्या क्षेत्रातलं कल्चर कसं आहे हे फार डिपेंड करतं. तर आता आय टी इंडस्ट्रीमध्ये सगळ्यांचाच ओढा वाढला आहे की प्रत्येकाला आता आय टीमध्ये जायचं आहे. आता मुंबई, पुणे, बँगलोर, हैदराबाद, एक एक भारतातल्या सगळ्या सिटीज आय टी सिटी होत चालल्यात. तर गंमत अशी आहे की त्यात सगळ्यात गमतीशीर भाग म्हणजे शनिवारी आणि रविवारी सुट्टी असते. तुम्हाला कुणीच काही विचारत नाही की तुम्ही काय करता काय नाही. नैनेशला विचारतात पण त्याला शनिवार रविवारी कामं असतात. प्रत्येक क्षेत्राचं कल्चर वेगळं आहे. त्यामुळे आता सध्या इकडे ओढा फार वाढला आहे लोकांचा. तर मला पण आता शनिवार रविवार सुट्टी असते, तर बरेच जण काही ना काय एक्सप्लोअर करत असतात. कोणी ट्रॅव्हलिंग करतं, कोणी त्यांचं कला जोपासतं, कोणी फूड कुकिंगमध्ये. तर भरपूर गोष्टी लोक शनिवार रविवार करत असतात. तर मी मग हा जो वेळ मला मागच्या 5-6 वर्षात भेटला तो मी पूर्ण या कवितेच्या क्षेत्रात वावरलो. पण घरच्यांची काय प्रतिक्रिया असते? एवढं सगळं तुम्ही एवढं फेम नेम सगळं पोरं आता एकदम जोपर्यंत तुमची नोकरी सुटत नाही तोवर घरचे काहीच म्हणत नाही. त्याच्या घरची सुरुवातीला सल्ला द्यायची त्याला की ते अपूर्व बरोबर नको राहतो. हा, माझ्या घरचे असं कधी कधी चिडून म्हणतात की आता विकेंडला आता त्यांना आम्हाला बोलायचं असतं फोनवरती, किंवा मग आम्ही कुठेतरी त्याला ट्रिप काढावी, कारण माझे भरपूर मित्र घरच्यांसोबत ट्रिपला जातात विकेंडला. सो त्यांचं असं असतं की आता जरा ट्रिपला जावं, आणि आमचे हे प्रयोग लागलेले असतात. अपूर्व आमचा शेड्यूल सगळा टाईट करून टाकतो. तर ते असं म्हणतात की ते 4 पोरं आधी सोडून दे. बापरे. माझ्या घरी तसं चांगलंच बघतायत या गोष्टीसाठी, कारण माझे वडील पण लिहितात. त्यांना पण कुठेतरी या क्षेत्रात काहीतरी करायचं होतं, म्हणजे ते गातात. आणि मग मला असं वाटतं की त्यांना माझ्याकडे बघून ते स्वतःचं स्वप्न जगत असावेत कदाचित. तर मला छान वाटतं स्टेजवर, आणि त्यांना पण छानच वाटत असावं असं मला अजून तरी वाटतंय. असं आहे, घरच्यांचा चांगला मला सपोर्ट आहे. येस. मी म्हणजे असं लिहायला लागलो आणि घरी काही फारसं माहीत नव्हतं, पण तेवढं त्यांना ते आयडिया होती की काहीतरी हा मीटरच्या म्हणजे वाट्याला जातोय किंवा काही ना काहीतरी करू बघतोय.